पुलांना पाया असतो, रस्त्यांना दिशा असते, पण झाडांना प्राण असतो आणि अंजनापूरने हा प्राण जगवला आहे, अशा शब्दात अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉक्टर अविनाश पोळ यांनी कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावात वृक्षलागवड उपक्रमाचे आणि वृक्षवेध फाउंडेशनचे कौतुक केले आहे। तालुक्यातील अंजनापुरात वृक्षवेध फाउंडेशन व ग्रामस्थांच्या एकजुटीने गेल्या 11 वर्षात तब्बल 16,765 वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे। प्रत्येक झाडाचे संगोपन देखभाल यामध्ये गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो, यामुळेच 100% वृक्ष हानीविरहित हे गाव महाराष्ट्रातील इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे। डॉक्टर पोळ म्हणाले की नद्या खोदल्या जातात, पुलं बांधले जातात, पण झाडे मात्र सगळीकडे तोडली जातात। मात्र अंजनापूर ही याला अपवाद ठरले आहे। येत्या काळात हे गाव वृक्ष संवर्धनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल। यंदा 1629 आशीर्वाद वृक्षारोपण सप्ताह समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉक्टर पोळ बोलत होते। अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब गव्हाणे होते। कार्यक्रमाला पद्मश्री चैत्रम पवार, डॉक्टर सुनील चोरे, सुबोध पटेल, दत्त बारगजे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान जीवन ज्योती रक्तपेढी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात 88 जणांनी रक्तदान केले। अंजनापूर गावातील तरुणांच्या पुढाकाराने गावाला हिरवागार निसर्ग बनविण्याचं काम सुरू असून तरुणांच्या या योगदानाचे कौतुक मान्यवरांनी केलंय। तर गावांची ओळख पूर्वी आपण जर बघितलं तर मंदिर कसं आहे गावात, गावातली शाळा कशी आहे याच्यावरनं व्हायची, पण येणारा जो काळ आहे यामध्ये गावामध्ये प्रवेश केल्यावर गावामधलं नैसर्गिक वातावरण कसं आहे, गावामधली झाडी कशी आहे, गावातली पशुपक्ष्यांचा आवाज कसा आहे, ह्याच्यावरनं गावांची ओळख कळणार आहे। आणि मला वाटतं की अशी खूप दुर्मिळ गावं आता राहिलेली आहेत की गेल्यानंतर ती हिरवी दिसतील किंवा आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा एक आपल्याला आल्हाददायक वातावरण वाटतं। मला वाटतं की आजच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले अनेक वर्ष, म्हणजे गेले 10 वर्ष सातत्यानं चिकाटीनं वृक्षांची चांगली निवड करायची, त्याची लागवड करायची, त्याचं जोपानूस करायची आणि त्याला चांगल्या पद्धतीनं डेरदार करायचं, खूप मोठं अवघड काम आहे आत्ताच्या ह्या युगामध्ये। पण सातत्यानं इथली जी संघटना आहे ही चांगल्या पद्धतीनं काम करते आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला दिसत आहेत की इथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच डोळे भरून पाहावं आणि मनात साठवून जावं असं काम यांनी केलेलं आहे। सर, सध्या बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या वाढत चाललेली आहे, वातावरणाचा समतोल राहिलेला नाहीये। अशा परिस्थितीमध्ये एक जनजागृती व्यापक होणं गरजेचे आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून यासाठी काही काम होणार? पाणी फाउंडेशन या विषयावरच काम करत आहे। गेले अनेक वर्ष तुम्ही पाहत असाल की भूगर्भातलं पाणी कमी होत चाललेलं आहे। ह्या भूगर्भातल्या पाण्या वाढवण्यासाठी जे काही शास्त्रीय दृष्टिकोनातून उपचार केले जातात, हे उपचार शिकवण्याचं गाव पातळीवर शेतकऱ्यांच्यापर्यंत, ग्रामस्थांच्या हृदयामध्ये घुसून ते सोप्या पद्धतीनं त्यांना कसं समजेल आणि कशात ते अंमलबजावणी केली जाईल याचाच विचार पाणी फाउंडेशन अनेक वर्ष करते, त्यावर काम देखील करत आहे। पर्यावरणाचे प्रश्नच इतके मोठे आहेत की एक विषय घेऊन आयुष्य जरी काम केलं तरी कमी पडेल एवढं हे आहे। म्हणजे एक माती जरी विषय घेतला तरी आपलं एक आयुष्य कमी पडेल, एक वृक्ष विषय घेतला तरी आयुष्य कमी पडेल। तर ह्या सगळ्याचा मध्य साधून पाणी फाउंडेशन निश्चित एक चांगल्या प्रकारचं काम करते आणि त्या चळवळीला लोकांची साथ सुद्धा चांगली आहे। खरं तर आज अंजनापूरमध्ये जे काम सुरू आहे पर्यावरण विषयातला, हे एक देशाला एक वेगळी कलाटणी देऊ शकेल असं मला वाटतं। कारण अशा छोट्या छोट्या आयामांमधनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात। म्हणजे बघा, स्टेजवर ज्यावेळेस सादरीकरण झालं लहान मुलांचं भाषण, त्यात महत्त्वाचा बिंदू मला जो मनाला स्पर्श करून गेला तो म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की स्वातंत्र्य सैनिकांवर काहीतरी भाषण असतं, राजकीय नेत्यांवर असतं, वेगळ्या याच्यावर असतं, ते पण आवश्यक आहे, ते पण राष्ट्रीय संपत्ती। पण तरुणांमध्ये, म्हणजे तरुणां म्हणण्यापेक्षा लहान मुलांच्या मनात जर हा विषय पोळसर म्हटलं तसे की बीज पेरलं गेलं, हे पुढचे 40-50 वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्याने हे काम करतील। मला वाटतं ही एक चळवळाची सुरुवात जी आहे ना, ती अंजनापूरमध्ये सुरू होताना दिसते। आपण सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीवरती बोललात, काय सांगाल शेतकऱ्यांना काय आव्हान करण्यात? हा जरा कठीण विषय। आपण म्हणतो ना की भारतामध्ये असा खूप मोठा परिसर आहे की जो परंपरागत शेती करतो। आम्ही ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय शेती शब्द वापरत नाही, कारण परंपरागतमध्ये जे परंपरेने चाललेलं आहे ते सीड वापरणं, परंपरेने चाललेलं जे काही त्या अन्नधान्यासाठी पुरवण्यात येणारे संसाधनं असतील ते स्थानिक आहेत सगळे।
कारण ऑर्गॅनिक म्हटलं की आणखी अन्य लोकांची दुकानं सुरू आहेत की तुम्ही हे पण दशपर्णी वापरा, काय काय वापरायचं सगळं असतं. त्यामुळे परंपरागत वापरलं आपण की त्यातनं खूप काही साध्य होऊ शकतं. आणि परंपरागत शेती आपली आधीपासून आहेच. आपण म्हणतो ना की सुख म्हणजे काय, सुख शोधण्याच्या भानगडीत आपण नको त्या सीमा लांगत चाललोय. कुठं थांबायचं याच्यावर कोणीच चिंतन करत नाही. कदाचित हा पूर्ण देशाचा नव्हे जगाचा प्रश्न आहे की विकासाला नेमकं थांबायचं कुठं. आम्ही असं म्हणतो आमच्या सोप्या आणि साध्या भाषेत की आपल्या समोर भोजनाची रोजची थाळी ती शुद्ध असली पाहिजे, त्याच्यात कुठलीही गडबड नको. शुद्ध ऑक्सिजन आणि शांत झोप, मला वाटतं सुखाची एकदम सोपी आणि साधी व्याख्या आहे. कारण सुख शोधण्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपल्या जात आहेत, आपल्याला काय ते लक्षात येत नाही. तेव्हा हा एक टर्निंग पॉईंट म्हणू किंवा देशाला योग्य दिशेकडे नेण्यासाठी माणूस सुखी असेल तर आपण सगळं काही करू. तर माणसाला सुखी करण्यासाठी शेती म्हणजे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन ही स्थानिक संसाधनं विकसित करणं आणि याला आपण योग्य पद्धतीने वापर करून पुढच्या पिढीसाठी आपण हे ठेवू शकतो का, मला वाटतं हे एक चिंतनाचा विषय आपला होऊ शकतो. काल 7 जुलै 2025 संध्याकाळपर्यंत 16,739 झाडं टोटल 2015 ते 2025पर्यंत लावलेत जुलै. आणि याच्यामध्ये जगण्याचे जो रेशो आहे तो 99.99% झाडं जगलेले आहेत. काही झाडे मागच्या वर्षी लावलेले झाडे काही जातात 10-20 झाडे, तर ते ह्या वर्षी आम्ही बदललेले आहेत. हे सगळी संकल्पना नेमकी काय आहे, काय सांगा. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे, पर्यावरणात समतोल राहिलेला नाहीये, काय सांगा. तर आजच्या काळाची गरज खरी सर्व माणसांनी सगळ्यात जास्त लक्ष झाडं लावण्याकडे केंद्रित केलं पाहिजे. कारण आपण उन्हाळ्यात बघतो की तापमान आपलं 45च्या वरती निघून गेलेलं आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि माणसं तापमानामुळे हवालदिल झालेले आहे, शेतीचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे. तर प्रत्येक माणसांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या गावात असेल, आपल्या घरापाशी असेल, जर आपल्याला या पृथ्वीचं तापमान कमी करायचं असेल, पाऊस वेळेवर पाडायचा असेल, नैसर्गिक आपत्तींना कमी करायचं असेल, तर आपल्याला झाडं लावल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आपण जर शहरात गेलो तर खरोखर श्वास घेण्या इतकी क्वालिटीची हवा तिथे राहिलेली नाही आहे. मी स्वतः शहरात राहतो. जेव्हा हवा चालत नाही, पाऊस पडत नाही, तेव्हा तिथे एक प्रदूषणाचा फुगा बनलेला असतो. परंतु पर्याय नसल्यामुळे आम्हाला तिथे राहावं लागतं. आज तुम्ही दिल्लीला बघितलं तर 400-500च्या पुढं एअर क्वालिटी इंडेक्स असतो. मुंबई बघा, कुठेही मोठे शहरं घेतले तर तुम्हाला तिथं माणसाला जशी शुद्ध हवा पाहिजे तशी भेटत नाही आहे. वृक्षवेध फाउंडेशनच्या नेतृत्वात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण वर्षभर झाडांचे रक्षण करतात. गावाचा प्रत्येक नागरिक हा वृक्षमित्र आहे. हीच अंजनापूरची खरी ओळख बनली आहे. आज अंजनापूरची हिरवी चादर दूरदूरवरून स्पष्ट दिसते. अंजनापूर म्हणजे फक्त गाव नाही, तर वृक्षप्रेमाचा ब्रँड आहे. वृक्षवेध फाउंडेशनचे कार्य म्हणजे पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक सशक्त पाऊल असल्याचं या योगदानाच्या माध्यमातून समोर येतंय. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीचू. बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर.